जळगावमधून एक विचित्र अपघाताची बातमी समोर आली आहे। पाळदी बायपास जवळ विचित्र तिहेरी अपघात झाला। ओव्हरटेकच्या प्रयत्नात एसटी बस, आयशर व कोळशाच्या ट्रॉलीची धडक झाली। मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळदी बायपास जवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली। कोळशाने भरलेला ट्रोला, जळगाव शिरपूर एसटी बस आणि आयशर यांच्यात तिहेरी अपघात झाला। या अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झाला असून एसटी बस चालक, महिला वाहक कंडक्टर तसेच अन्य 4 ते 5 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जळगावकडून धरणगावच्या दिशेने जाणाऱ्या कोळशाच्या ट्रॉल्याला एसटी बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकशी बसची समोरासमोर धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की आयशर ट्रकचा समोरील भाग चक्काचूर झाला। अपघाताची तीव्रता लक्षात येताच ट्रोला चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरवल्याने एसटी बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी जीवितहानी टळली। पण या अपघातामध्ये एसटी महामंडळाच्या बसचं मोठं नुकसान झालं आहे। अपघातानंतर दोन्ही बाजूंना सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे।